गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनुष्याच्या जीवनात गुरुचं स्थान मौलिक आहे. गुरु म्हणजे मानवाला आयुष्यात मार्ग दाखविणारा आणि ज्ञानाने संपन्न करणारा दुसरा ईश्वर होय. आज सर्वत्र आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा रविवार 21 जुलै 2024 रोजी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करण्यात आली. ओम चैतन्य शिव गोरक्षनाथजी महाराज पर्णकुटिया श्री शाबरेश्वर महादेव देवस्थान सोनेवाडी बुक तालुका निपाड जिल्हा नाशिक या ठिकाणी ओम चैतन्य शिव गोरखनाथजी महाराज मूर्ती स्नान व अभिषेक पहाटे 4 ते 5 वाजता, काकड आरती पहाटे 5 ते 6 वाजता, ओम चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः मंत्र जप सकाळी 6 ते 8 वाजता, गुरुचरित्र अवतरणिका पठण सकाळी 8 ते 10 वाजता, नाथभक्त श्री सागर महाराज शिरसाट यांच्या अमृतवाणीतून सत्संग सकाळी 10 ते 12 वाजता, आरती आणि महाप्रसाद सायंकाळी 5 वाजता, पालखी मिरवणूक अशा धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने गुरु गोरक्षनाथ भाविक भक्तांनी गुरुपौर्णिमा सोहळ्यात सहभाग घेतला. या गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी शंकर क्षीरसागर, पालखेड, विकी कोटकर, आंबेवाडी, चेतन पडोळ, हर्षद शिरसाट, सोनेवाडी, वैभव कोले, नैताळे, रोहित घोटेकर, कोळगाव, कल्पेश जाधव रानवड या सेवेकरी भक्त यांनी मेहनत घेतली. ओम चैतन्य शिव गोरक्षनाथजी महाराज पर्णकुटिया दरवर्षी सर्व धार्मिक कार्यक्रम साजरे करतात. कोजागरी पौर्णिमा या दिवशी 3.5 शक्तिपीठापैकी एक आई सप्तशृंगी देवीच्या वणीगड या ठिकाणी अतिशय भव्य असा कार्यक्रम संपन्न होतो. या मनुष्य जन्माला हा नरदेह आहे. हा सद्गतीसाठी, मोक्ष मार्गासाठी, त्या आत्म्याच्या मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला गुरुची गरज आहे. देहाला म्हणून भगवान तुलसीदास आपल्याला श्री रामचरितमानस या पवित्र महाग्रंथात भक्तीचं स्वरूप वर्णन करतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुगामध्ये सत्य होतं, तप होतं, पवित्रता होती आणि दान दया होती. त्रेतायुगात आलं, सत्य नाहीसे झालं. सत्य, त्रेता, द्वापार आणि शेवटी कलियुग. कलियुगामध्ये सत्यही गेलं, तपही गेलं. काय राहिलं? फक्त नाम. म्हणजे दान दया. तुम्ही भगवंताचं जे नाम घेणार त्या कलियुगामध्ये त्या नामाचं महिमा. म्हणून भगवान तुलसीदास म्हणतात, नाम काम तरु काल कराला सुमिरत समन सकल जग जाला. राम नाम कली अभिमत दाता हित कर लोक विठू माता. या कलियुगामध्ये भगवंताचं नाम, देवाचं नाम मोक्षाच्या मार्गासाठी प्रत्येकाकडे भगवंताचं नाम. म्हणून जीवनामध्ये गुरु का महत्वाचा आहे. एक दिवस त्या कैलास पर्वतावरती भगवान शिव आणि पार्वती संवाद सुरू असताना सांगितलं, तुम्ही देवांचे देव महादेव आहे, तुम्ही कोणत्या मंत्राचं स्मरण करता. भगवंताने बरे का नाही मातेला जगदंबेला सांगितलं, जो काय उपदेश आहे हा एकांतात सांगावा. निर्जस्त्री त्या ठिकाणी कुणीही नको अशा ठिकाणी. ते यमुना तटावरती गेले आहे. ते यमुना तटावरती काय ते गोड जे रहस्य आहे, जे बीज आहे, तो मंत्र सर्व खल्विद ब्रह्म, सर्वत्र ब्रह्म एकत्र दर्शितो देवा सर्वव्यापी मनीश्वरा. तो उपदेश असताना तो उपदेश त्या पाण्यामध्ये मच्छर त्या माशाच्या उदरात कवी नारायणाचा अंश होता आणि तो कुणी ग्रहण केला, कुणी ऐकलं? कवी नारायण. आणि जन्म कशाचा झाला? मच्छिंद्रनाथाचा. तो उपदेश ऐकला, तिथून हुंकार आला. बघितलं कोण उत्तर देत आहे. पण आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्रनाथ सहज स्थितीत मानले. त्या स्थितीला आपण प्राप्त झालं पाहिजे. भक्ती करायची आहे, आधी स्मरण, देवाचं स्मरण पाहिजे.
नवविध स्वरूप आहे. भजन, पूजा, स्मरण, दास्य, आत्मसमर्पण, आत्मनिवेदन. शेवटी दास व्हायचंय देवाचं. यासाठी सर्व समर्पण आपण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनात भाव कसा पाहिजे? निर्मळ पाहिजे. तो कुठं पाहिजे? तो भाव गुरुचरणावर. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. जनार्दन स्वामी सांगायचे, ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया. गुरु पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा. महाभारताची त्यांनी रचना केली महर्षी व्यास. व्यास पूजन ही गुरु पौर्णिमा. भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. ते 24 गुरुकडे एक एक गुणधर्म, एक एक अंश, एक एक ज्ञान निरीक्षण केलं. त्यांचे पण एक एक. पण आपल्याला तेव्हा समजेल ते जेव्हा आपण काय करू? भक्ती मार्गाला लागू. मग भक्ती मार्गाला आपण कधी लागू? कसं जायचं ते भक्ती मार्गाकडे? शरण शरण हनुमंता.
अनमोल असं ज्ञान दिलं तुम्ही का तर गुह्यातलं गुह्य ज्ञान हे गुरुच्या मुखातून मिळत असतं. आपण हजारो ग्रंथ वाचू पण सर्व काही त्याच्यातून आपल्या ध्यानात राहणार. या ठिकाणी गुरु माऊलीने आपल्याला जे ज्ञान दिलं असेच महाराजांच्या आपल्यावरती नितांत प्रेम राहावं असं गुरु माऊलीच्या चरणी मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. कोणी उठायचं नाही, शांत चित्ताने सगळ्यांना पूजनाचा योग घ्या. हा थांबा एक मिनिट. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.